सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे हुकपट्टी आणि आईपट्टी कशी लावायची. तर आता आपण पाहणार आहोत समोरील गळा व्यवस्थित गोल शेपमध्ये कसा करायचा आहे तो. तर वरच्या साईडने सुरुवातीला शोल्डरवरती पाऊण इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. नंतर जो आपला मापाचा ब्लाऊज आहे ना, त्याचं शोल्डर जे जोडलेलं आहे त्या पाऊण इंचाचे पॉईंट बरोबर ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला गळा पाहायचा आहे. इथे जे जास्त दिसतंय ना ते आपल्याला कट करायचं आहे. असं जर आपण कट केलं ना तर गळा एकदम छान पद्धतीने तयार होतो, एकदम गोल येतो. हुकपट्टी आयपट्टी जी आहे ती थोडीफार कमी जास्त झाली तरी चालेल मापाच्या ब्लाऊजवरून. म्हणजे मापाचं ब्लाऊज आहे ना त्याच्यावर थोडीफार कमी जास्त असली तरी चालेल, परंतु गळा फक्त आपल्याला एकदम गोल शेपमध्ये असला पाहिजे. तर दुसऱ्या पण साईडने गळा आपण कट करून घेऊया. वरच्या साईडने पाऊण इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळा चेक करायचा आहे. आता जी पट्टी आहे ना इकडची दुसरी पट्टी ती हुक पट्टी आहे. ज्या साईडची आपण भाग घेतलेला आहे त्याच साईडची आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि चेक करायचं आहे गळ्याला आणि असं कट करून घ्यायचं आहे. कट करते वेळेस सावकाश कट करून घ्यायचं, घाई करायची नाही. तर या पद्धतीने आपला सुंदर असा गळा तयार होतो गोल शेपमध्ये आणि दोन्ही साईडच्या पट्ट्या एकदम बरोबर आल्या पाहिजेत. इथे पाहू शकता, गळा पण पाहू शकता तुम्ही, गळा एकदम गोल आलेला आहे. तर आता आपल्याला गळ्याला गोट लावायचं आहे. गोट लावण्यासाठी इथं मी 1.25 इंचाची क्रॉस कपड्याची पट्टी घेतलेली आहे. या पट्टीला एका साईडने पाव इंच फोल्ड करायचं आणि इथं गळ्यापाशी ठेवायचे. पट्टी लावते वेळेस पट्टीला अगोदर अर्धा इंच दुमडायचा आहे. वरच्या साईडने उलटी बाजू आहे आणि खालच्या साईडने सरळ. तर इथून पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देते वेळेस पट्टीला थोडंसं नॉर्मल ओढत शिलाई द्यायचं. ओढून जर आपण शिलाई दिली ना पट्टीला तर गोट पलटी पडत नाही. त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. मग आता आपण गोट तयार करायला घेऊया. गोट तयार करते वेळेस पाव इंच जी शिलाईची पट्टी असते ना ती गोटच्या खाली गेली पाहिजे, तरच आपला गोट एकदम व्यवस्थित येतो. म्हणजे चपटा वगैरे होणार नाही, गोल शेपमध्ये येतो गोट. जसा पाहिजे तसा आपण तयार करू शकतो. म्हणजे कोणाला नाजूक आवडतो, कोणाला थोडासा बऱ्यापैकी मीडियम, असं ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथं गोट लावून घेऊ शकता. तर इथे गोट लावून तयार आहे. तर बिलकुल पलटी वगैरे पडणार नाही. वरच्या साईडने दोरे वगैरे आलेले ते मी कट करून घेतलेले. दुसऱ्या साईडचा गोट याच पद्धतीने लावणार आहे. गोट लावल्याच्या नंतर इथे आपल्याला हुकाची घरं तयार करायची. समान अंतरावरती झाली पाहिजेत. 5 हुकाची घरं तयार करायची. या ठिकाणी आपला समोरचा भाग जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. समोरचा गळा आपण पाहू शकता कसा छान गोल आलेला आहे.